अजित पवार यांनी नाव बदलून केलेल्या विमान प्रवासाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला। विमान प्रवास करताना आधार कार्ड बंधनकारक आहे, असं असताना नाव बदलून प्रवास कसा केला गेला हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला। शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे। ठाकरे गटानं त्यानुसार मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मिशनवर संजय राऊतांनी वादग्रस्त टीका केली आहे। शिंदे गट आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करतोय, खंजीर खुपसण्याचं काम मोदी, शहा, फडणवीसांनी केलंय, अशी टीका राऊतांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं रामदास आठवले पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते। आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नांप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली नाही तर त्यांचं योग्य ते स्वागत करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय। गिरीश महाजन आणि दिलीप वळसे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानंच अखेर जलील यांनी हा इशारा दिलाय। जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान आहेत, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। आरोपींना अटक करण्यासाठी वेळ लागत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी आपल्या मुलीसह धरणं आंदोलन त्यांनी केलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोर्चा काढला। आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। कर्णबाळा यांनी आमदार अमोल मिटकरी यांना ओपन चॅलेंज दिलं होतं। पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो आणि एकदाच काय ते होऊन जाऊ दे, असं थेट आव्हान दिलेलं होतं। या प्रकरणी कर्णबाळांवर गुन्हा दाखल झालाय। मनसे नेते अमित ठाकरेंनी अकोल्यात जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। मनसैनिक जय मालोकार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। अमित ठाकरेंनी यावेळी मालोकार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी साई दरबारी भेट दिलेली आहे। यावेळी शिर्डीतील भाजप नेते शिवाजी गोंदकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे रमेश गोंदकर यांनी जाधवांचं स्वागत आणि सत्कार केला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। दादा भुसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळालं। 7 ते 8 महिन्यांपासून नाशिकमधून जाणाऱ्या या पुलाचं सुशोभीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र दादा भुसेंचंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ऐकत नसल्याचं स्वतः दादा भुसेंनीच यावेळी सांगितलं। नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमरण उपोषण केलंय। स्थानिक भाजप आमदारांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडलं, असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्षांनी केला। तर सर्वेक्षण सुरू होण्यापर्यंत उपोषण सुरूच राहणार, असा इशारा दिला। शेकापचे रायगडचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात विवेक पाटील यांना जामीन मंजूर झाला, मात्र सीआयडीनं त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अजूनही जामीन मिळाला नाहीये। संसदेत राहुल गांधी यांची जात विचारणारे अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला। काँग्रेसनं राज्यभरात आंदोलन केलं। नागपुरात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंसह आमदार, सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही काँग्रेसनं आंदोलन केलं। उमरेत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झालाय। शहरातील दारुल फल मस्जिद जवळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या देत रास्ता रोको केला। ठाणे मुलुंड शहराच्या वेशीवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर लावण्यात आलाय, तर या बॅनरवर जितेंद्र आव्हाडांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील जामवाडीमध्ये मनोज जरांगेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले। जरांगेंच्या वाढदिवसानिमित्तानं मराठा कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रशांत वाढेकर या कार्यकर्त्यांना बॅनरवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। मनोज पाटील जरांगे
परभणीत मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगेंच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। यावेळी पुरुषांसह महिलांनीही मोठ्या संख्येनं रक्तदान केलंय। सुप्रीम कोर्टानं राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली। सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निकाल दिलाय। 7 न्यायाधीशांनी 6 विरुद्ध 1 असा बहुमतानं हा निकाल दिला। सुप्रीम कोर्टानं SC/ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या वैधतेवर ऐतिहासिक निर्णय दिला। या निर्णयामुळे SC/ST समाजाला इतर समाजापासून वेगळं करता येणार नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। तर यामधील त्रुटींबाबत सुप्रीम कोर्टानं विचार करण्याची गरज आहे असं मतही आंबेडकर यांनी व्यक्त केलं। एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ते येणार आहेत। अब्दुल सत्तार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्या मेळाव्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM हॉस्पिटलमधील डॉक्टर निर्दोष ठरलेत। पूजा खेडकर हिनं याच YCM हॉस्पिटलमधून दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं होतं। या प्रकरणी दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। नीट पेपरफुटी प्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। सीबीआयनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय। तसंच सीबीआयनं आतापर्यंत 40 आरोपींना अटक केली आहे। या सर्वांच्या चौकशीनंतर पुरवणी आरोपपत्रही दाखल केलं जाणार आहे। मुंबईतील घाटकोपरच्या प्रसिद्ध अशा KVK शाळेत आहाराच्या खिचडीत विद्यार्थिनीला झुरळ आढळलं। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली। या प्रकरणी प्रशासनानं दखल घेतली, याची चौकशी करणार असल्याचं देखील सांगितलंय। मुंबई पोलीस आता लवकरच शहरातील काही भागात घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहेत। मुंबई पोलीस दलातील माउंटेड पोलीस युनिट पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे। या घोडदळासाठी राज्य सरकारनं 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीतून 30 सुदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत। आंध्र प्रदेश प्रशासनानं नवी मुंबईत सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेट दिली। आंध्र प्रदेश शासनातर्फे राजधानी अमरावतीचं शहर विकसित करायचंय, त्याचं नियोजन करण्यासाठी त्यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या अनेक प्रकल्पांची पाहणी केली आहे। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं इमिग्रेशन परवान्यासाठी रखडली आहेत। पुणे विमानतळ प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्यापही परवानगी नसल्यानं आंतरराष्ट्रीय उड्डाणं शक्य होत नाहीयेत। परभणीच्या पालम तालुक्यातील तांदुळवाडी गावात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे तांदुळवाडी गावातील नाल्याला पूर आलाय। गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी शिरल्यानं शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना घरी नेण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागली। वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे सखल भागात पाणी साचलं। तसंच सततच्या पावसानं खरीप पिकांना फटका बसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर पुढचे 2 दिवस वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे बांदा आळेवाडी इथे पाणी आल्यानं कार पाण्यात अडकली। स्थानिकांच्या मदतीनं ही कार पाण्याबाहेर काढण्यात आली। तसंच बांदा बाजारपेठेत सुद्धा 2 फूट पाणी साचलंय। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। शेतातही पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान होतंय। शेतजमीन खरडून निघाल्यानं सोयाबीन, कापूस, तुरीची रोपं सडण्याचा धोका निर्माण झालाय। राज्यभरातून तब्बल 1,65,70,437 पीक विमा अर्ज दाखल झालेत, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। लाखो शेतकऱ्यांनी अवघ्या 1 रुपयात आपला पीक विमा भरलाय। विशेष म्हणजे 15 जुलैला मुदतवाढ दिल्यानंतर पंधरवड्यात सुमारे 22 लाख अर्जांची वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यात शेकडो एकरावरील मका आणि टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। लष्करी अळी, करपा रोगाच्या बिळख्यात पिकं सापडली आहेत। औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। साताऱ्यातील कृषी अधिकाऱ्यांनी पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना आवाहन केलंय। सतत पाऊस सुरू असल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय।
भंडाऱ्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या धान पिकांचं आणि बागायतींचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र अजूनही सरकारकडून पंचनामे करण्यात आले नाहीयेत, त्यामुळे तात्काळ प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे। वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे। यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। यासाठी प्रशासनानं लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। भंडाऱ्यातील वैनगंगा नदी पुलावर पूर परिस्थितीमुळे मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे या खड्ड्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो। या प्रवासादरम्यान खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अनेकदा अपघातही होत आहेत। मात्र प्रशासन अद्यापही या महामार्गाकडे दुर्लक्षच करत आहे। नांदेडमध्ये भोकर ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्यात। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 या 42 किलोमीटरच्या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्यात। दुचाकीचे टायर सहज या भेगांमध्ये फसतील इतक्या मोठ्या या भेगा आहेत। नांदेडच्या लोहामधील गांधीनगर गावाची दयनीय अवस्था झाली आहे। या गावातून बाहेर पडण्यासाठी नाल्यावर पूल आणि रस्ताच नसल्यानं विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो। त्यामुळे इथे रस्ता बनवण्याची मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे। महाबळेश्वर पाचगणी इथे राज्यमार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत रास्ता रोको करण्यात आला। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। खराब रस्त्यांमुळे पर्यटकांना तसंच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यानंच नागरिक आक्रमक झाले। यवतमाळमध्ये रेशनवरील धान्य वितरण ठप्प आहे। दुकानदारांना नव्यानं दिलेल्या 4G ई-पॉज मशीन निरुपयोगी ठरत आहेत। सर्वच डाऊन नसल्यानं रेशन धान्य वितरण प्रक्रिया बंद पडली। जुलै महिन्यातील धान्य वितरण अद्याप झालं नाहीये। वाशिमच्या कामरगावमधील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली आहे, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। 2 वर्षापूर्वीच प्रशासनानं इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिलाय, त्यामुळे आरोग्य विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। संभाजीनगरमध्ये एकता शहरासाठी या अभियानाला सुरुवात झाली। महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे। यात 29 संघटना, शाळा, महाविद्यालय यांचा समावेश असणार आहे। 1 ते 15 ऑगस्ट पर्यंत हा स्वच्छतेचा पंधरवडा राबवला जाणार आहे। सावंतवाडीतल्या घनदाट जंगलात जखमी अवस्थेत सापडलेल्या महिलेला ओरोस जिल्हा दवाखान्यात आणण्यात आलं। महिलेवर गोवा बांबोळी इथे उपचार केल्यानंतर तिची प्रकृतीत सुधारणा झाली। आता पुढील निर्णय पोलीस आणि आरोग्य यंत्रणा घेणार आहेत। कल्याणच्या उंबार्ली गावात जागेच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। हातात डिझेलचे कॅन घेत शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला। काही शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये मालकी हक्कावरून वाद आहे। अखेर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता सर्वेक्षण थांबवण्यात आलं। गडचिरोलीतील हवालदिल शेतकऱ्यांनी शेतातील चिखलात बसूनच आंदोलन केलं। अतिवृष्टी झाल्यावर पालकमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागांची दखल घेतली नाहीये असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला। लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यातील 15 गावांसाठीची ग्रीड पाणी पुरवठा योजना वीज बिल भरण्याअभावी 1.5 महिन्यापासून बंद आहे। या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं। यावेळी शिवसैनिकांनी माठ फोडत आणि अधिकाऱ्यांवर दूषित पाणी फेकत संताप व्यक्त केला।